आपण पाहताय महाराष्ट्र देशात अभिनेत्री खासदार कंगना रनौतनं मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला। महाराष्ट्रामध्ये फोनाफोनी पण नियमानुसार सूट मिळालाच नाही। महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांसाठीची राखीव खोली कंगनानं मागितलेली होती। महाराष्ट्र सदनामधल्या इतर खोल्या छोट्या असल्यानं कंगनानं ही मागणी केली। मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नाही, महाराष्ट्र सदनाकडून थेटपणे स्पष्टीकरण देण्यात आलंय। महाराष्ट्र सदनामध्ये राहण्याचा निर्णय कंगना बदलण्याची शक्यता आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सोमेश, महाराष्ट्र सदनामध्ये कंगनानं केलेली मागणी, नेमकं काय प्रकरण? विशाल, नक्की म्हणजे गडबड आणि खरी गंमत अशी झाली आहे की अनेक खासदार हे दिल्लीत आलेत, परंतु अजूनपर्यंत जुन्या खासदारांनी आपापली अधिकृत निवासस्थानं सोडलेली नाहीत आणि नव्या खासदारांना निवासस्थानं मिळालेली नाहीत। दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर खासदार आलेत, त्यांचे कुटुंबीय आलेत, त्यामुळे अनेक ठिकाणची जी शासकीय विविध निवासस्थानं आहेत, मग ते हिमाचल भवनापासून ते वेगवेगळ्या राज्यांची जी सदन भवनं आहेत ती सुद्धा भरलेली आहेत। त्यामुळे मग कंगना राणावत यांच्याकडून चाचपणी करण्यात आली। महाराष्ट्र सदनामध्ये थोड्या वेळापूर्वी त्या आल्या होत्या आणि महाराष्ट्र सदनामध्ये राहता येईल का याविषयीची चाचपणी करण्यात आली। त्यावेळी त्यांना काही खोल्या पसंत पडल्या नाहीत, तर त्यानंतर मग मिनिस्टर सूट मिळेल का, मुख्यमंत्र्यांचा सूट मिळेल का याविषयी सुद्धा चौकशी करण्यात आल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। आणि त्यावेळी मग शेवटी नियमानुसार हा सूट अशा प्रकारे देता येत नाही दुसऱ्या कोणाला तरी, प्रोटोकॉलचे नियम असतात आणि त्यामुळे तो नाकारला गेला हे सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळतंय। अजूनपर्यंत अधिकृतपणे यावरती कोणत्याही प्रकारचा खुलासा हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला नाही, ज्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सदन येतं, परंतु ही सगळी गडबड झाली आहे ती अजूनपर्यंत खासदारांना अधिकृत निवासस्थानं मिळालेली नाहीत। आणि अचानकपणे संध्याकाळी महाराष्ट्र सदनामध्ये कंगना राणावत आल्या होत्या। नंतर त्याविषयीचा शोध घेतल्यानंतर आपल्या लक्षात आले की त्या आल्या होत्या, तर त्यांची राहण्याची सोय इथे होऊ शकते का याबाबतची चाचपणी करण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी नकार दिलाय राहायला। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी सोमेश। तर अगदी काही क्षणांपूर्वी महाराष्ट्र सदनामध्ये आल्यानंतर कंगना रनौतनं महाराष्ट्र सदनाविषयी कसं कौतुक केलं ते पाहूयात। ज़्यादा खूबसूरत है और मेरे कुछ यहाँ दोस्त थे तो हम चाय पीने के लिए आए थे और महाराष्ट्र मेरे लिए मेरा घर ही है, तो नेचुरली बात है, यहाँ मेरे काफ़ी दोस्त भी हैं, काफ़ी मित्र भी हैं और मुझे आकर बहुत अच्छा लग रहा है क्योंकि मेरे लिए एक अलग दुनिया है। ऐसे अक्सर ये लोग मुझे फिल्म सेट्स पे मिलने आते हैं, तो मैं आज इन्हें यहाँ मिलने आई हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।